नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या मी कोल्हापूर येथील शाहू उद्यानाच्या समोर असलेल्या मंडईमध्ये उभा आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि आपण नेहमी सातत्यानं लोकांमध्ये जात असतो। लोकांना त्यांचं शहर कसं पाहिजे या अनुषंगानं बोलत असतो। शहरातील प्रमुख प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी सध्या मी कोल्हापूर शहरामध्ये आहे आणि एकंदरीतच इथले नागरिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघतायत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे। नमस्कार, प्रॉपर कोल्हापूरचे का? शहरातले कुठं राहिलाय? शिवाजीपेठ. कुठं? शिवाजीपेठ. शिवाजीपेठ। बरं, आता निवडणूक आल्यात कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या। आपल्या कोल्हापूरचा काय विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? बऱ्यापैकी झालाय, बर थोडाफार राहिलाय बर आणि अजून होण्याची अपेक्षा आहे. 3 लाईन मध्ये तुम्ही सगळं सांगून टाकलं। आता काय काय झालंय थोडक्यात सांगा। थोडक्यात काय, आता रस्ते जरा या 15 दिवसात रस्ते वगैरे झालेले आहेत. बर अजून आपल्या इथं अजून काहीतरी व्हायला पाहिजे अजून. बर आमचे प्रश्न काय हेच की मूलभूत गरजा आहेत. हम्म, रस्ते स्वच्छ राहायला पाहिजेत, स्वच्छ गटारी पाहिजेत, बर स्वच्छतागृह पाहिजेत, महिलांची सुरक्षितता पाहिजे. बर ते होत नाही आहे. बर अगोदर 5 वर्ष असताना पण झालेलं नाही आणि 5 वर्ष प्रशासक राज असताना सुद्धा झालेलं नाही. बर मग आता हे कुठेतरी लोकांना शेवटीला बदल पाहिजे असतो. रस्त्याचे रोज तुम्ही श्रीखंडपुरी किती खाणार आणि रोज तुम्ही मटण आणि किती खाणार सांगा. एकदा तुम्हाला खरडा भाकरी खायला लागते की नाही, बर ही परिस्थिती आता आहे. तुम्ही लक्षात येत नाही. हा लक्षात येत बर, आता हे काय माळवण्याला आला होता? माळ कोथिंबीर कोथमीर न्यायला आला होता। हा. बरं, आता या आपल्या कोल्हापूरमध्ये फिरताना रोज हा. अडचण काय ते द्यावं तुम्हाला? आम्हाला काय अडचण येणार, आम्ही आहे रिक्षावाला. रिक्षावाला आहे। बर, आता ती ट्रॅफिक समस्या वगैरे कशी आहे काय? आहे की रिक्षा चालवतात? ट्रॅफिक समस्या चांगली जास्त आहेत. बर लई त्रास होते गाड्या चालवत आम्हाला. बर, आणि रस्ते वगैरे कसे आहेत? रस्ते सगळे खड्डे मायाचे की रस्ते सगळे. खड्डेमय रस्ते आहेत? होय. बर, अजून दुसरं काय अडचणी आहेत? अडचणी काय, आमच्या कमरा गेल्यात कामाला या खड्ड्यामुळं. कमरा गेल्या? होय. बर, मग काय रस्ते काय होतेत का नाही? काय तर करतंय का नाही सरकार, कोणाच ठाऊक आता. कसं आहे कोल्हापूर? चांगलं आहे, चांगला आहे। बर, समस्या काय आहे देवा कोल्हापूरकरांच्या? भरपूर आहेत. बर, काय जरी तरी? रस्त्याची अडचणी आहे, बर, बाथरूम नाही. बाथरूम नाही। नमस्ते। काय कोल्हापूरचे काय प्रश्न आहे तुमच्या? परिस्थिती काय, रोडचीच मेन समस्या रोडची आहे. बर, रोड लय बारका आहे. बारका आहेत? हा, अजून? अजून काय भरपूर समस्या आहेत त्याच्या. हं. फक्त मेन रोडची समस्या, बारकं रोड आहे, ट्रॅफिक लय जाम यायला लागले. हं. भयानक म्हणजे भयानक. रंकाळ्यावर तरी लय जाम ट्रॅफिक होते. हं. हा, आता ही परिस्थिती बदलायचं म्हणलं तर काय ह्यावेळेस महानगरपालिकेत लोक काय करतील? काँग्रेसवर विश्वास ठेवतील की भाजपवर? काँग्रेस आता एवढी वर्ष काँग्रेसने सत्ता भोगल्या हा. नगरपालिकेत. बर, काहीतरी बदल घडलाच पाहिजे. बदल घडला पाहिजे। बदल घडला. मग काँग्रेसनं विकास केला नाही का महानगरपालिकेचा? आता काय केला विकास? हं. आता बघतायच की हं. पाण्याची समस्या आहे, हं. भरपूर समस्या आहे. आता काय बोलायचं, भरपूर समस्या आहे। समस्या भरपूर आहे. एवढे वर्ष काँग्रेस सत्ता होती नगरपालिकेत, काय केलं सांगा? काय विकास काय केला आहे का सांगा? हा, बर, बदल घडणार 100%. बदल घडवून कोणाला देणार लोक? आता बघा, भाजप आहे, शिवसेना आहे. जास्त आता शिवसेनाच, शिंदे साहेब. बर, आता हे बंटी पाटील तर म्हणा लागले ना, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं म्हणते। नाही, बदल घडणार. कोण बोलू शकत नाही हो, बोलू शकत नाही हो. बदल घडणार. नमस्ते काका, प्रॉपर कोल्हापूरचे का? कोल्हापूरची कोल्हापूरकर। आता ही कोल्हापूर मधल्या आपल्या समस्या काय आहेत? महत्वाच्या समस्या रोज जाणवते ते आपल्याला अशा समस्या? रस्त्याच्या बर रस्ते समस्या आहेत. बर, काय झालं रस्त्याला? निधी तर मनकाच येतो म्हणते। आणि कुठं असा रस्ता झाला की असा रस्ता खराब होतो. या हा. निधी येऊन काय करायचं ते? बर, खराबच रस्ते होते की सगळे. पावसाळ्यात कशी अवस्था असते तुमच्या कोल्हापूर शहराची? चांगली असते तशी, काय एवढी वाईट नाहीच आहे, हा. चांगली असते अवस्था. यावेळेस काय करतील लोक? काँग्रेसची सत्ता आहे महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून। त्यावेळेस काँग्रेसच ठेवतील, काही वेळेस महायुतीला देतील?
काँग्रेस ठेवणं अवघड थोडं आहे. महायुतीला देतील. माहिती देतील कशा काँग्रेस जर कामं केली महानगरपालिकेत असं म्हणतात. होय, बरोबर आहे. आता तर ते म्हणलेत कोल्हापूर तुम्हाला पाहिजे तसं करू. होय, म्हणत्यात दिसतो हो. त्या वचननाम्याप्रमाणे वागतंय कोण कुठं. बरं. वचननामा नुसतं हे असते ते हे करायला सांगायला आणि प्रत्यक्षात त्याप्रमाणे काम होतंय कुठं. आता तुम्ही कोल्हापूरचे प्रॉपर. होय प्रॉपर कोल्हापूर. आता कोल्हापूरमध्ये रोज वावरताना रोज आपण कोल्हापुरात वावरतोय, अडचणी काय जाणवते तुम्ही? अडचणी पहिली गोष्ट ट्रॅफिक. बरं. बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहेच. बरं. काही ठिकाणी मंडेला प्रॉब्लेम असल्यामुळे आता इथली जरा बऱ्यापैकी मंडे आत ढकललेली आहे. बरं. ट्रॅफिक हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठाच आहे. बरं. आता हे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या इथे. तर काय विकास जसा पाहिजे तसा कोल्हापूर करणार झालाय का? नाही झालेला. नाही झाला. नाही झालं. अजून काय होणं अपेक्षित आहे कोल्हापूर? सगळंच होणं अपेक्षित आहे. रस्ते व्हायला पाहिजेत. लोकांना ज्या ठिकाणी ते हलवलं पाहिजे ना लोकांनी. बरं. बाबा सगळं तुम्ही जर तिथं म्हटलं आम्हाला इथंच पाहिजे तिथं पाहिजे कसं चालेल? बरं. जे आहे ते बदल जर घडलाच नाही तर काय होणार? कमी पडले काँग्रेस असं वाटतं का तुम्हाला महानगरपालिकेत? बऱ्यापैकी तर कमी पडलेलं आहे कारण तेवढी सुधारणाच केलेली नाही. बरं. आणि ज्यांचे मोठे नगर आहेत त्यांच्या भागांनी सुविधा आहे. बाकी जनता हा अशीच आहे. अशीच आहे. अरे कोल्हापूर जगात भारी म्हणतात की सगळी. म्हणतात म्हणजे काय फक्त नावाला म्हणतात हो. हां. विकास विकास काहीच नाही आपल्या इथं. हां. जे आहे ते सगळं नेत्यांचंच आहे. नेत्यांचाच आहे. साहजिकच आहे. काय नाव तुमचं? मम्मी कोल्हापुरात काय अडचणी, काय त्या अडचणी? काय रस्ता नाही, पाणी सरळ नसतंय आणि काय सगळ्या अडचणीच आहेत. दुसरं पाणी काय नसतंय? किती दिवसात येतं पाणी? आमच्यात तर आता एक टाइमच येते. एक टाइमच येतंय. खरं रस्ते चांगले नाहीत बघा. तुम्ही काय पण म्हणा. कसे आहेत रस्ते? हे खचगे माहिती जाताना गाडी वरत्यावर उडत्या. वरतर उडते. होय. बर. आता हे काय लोक म्हणत होती आमचं पाठी खराब झाल्या, कसली पाठीचा त्रास सुरू झाला रस्त्यानं. सगळीकडे तर रोज जातोय की आम्ही पाठचा त्रास जायलाच पाहिजे नोकरीला. हं. कुठं जाणार बर. मग? आणि काय मग काय काय करणार आहेत आता निवडून आल्यावर? बर. निवडून आल्यावर काय काय करणार? रस्ते करणार, पाण्याची सोय करणार, उद्यान करणार, काय करणार? उद्यान आहेत का नीट इथं? हे काय बघा की पाठी मग बंद दिसतंय. बंद नाही पण आत सुविधा कुठं काय चांगल्या आहेत? तुझं नाही तर चांगल्या. नाही. बर. ठीक आहे. तुम्ही कुठले हा? कोल्हापूरच आहे. प्रॉपर शहरातले आहेत? कोल्हापूरच. बर. आता निवडणूक आल्या माहित झाला आली, आली. तुम्हाला? माहिती माहित आहे. आता हे काय सगळीच म्हणते आम्ही विकास करणार हा? काही विकास झाला का कोल्हापूरचा? अजून काय झाल्यासारखं वाटत नाही. नाही वाटत. नाही वाटत. काय काय व्हायला पाहिजे कोल्हापूर? अजून बरंच बदल व्हायला पाहिजे नाही कोल्हापूरला. आता काय अडचण येते त्यावर रोज? कोल्हापूरला रोज काय ट्रॉफिकचा रस्ते नाहीत व्यवस्थित हेच अडचण येते. रस्त्याची ट्रॉफिकचीच अडचण जास्त. आता हे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे लय दिवसापासून बंटी पाटलाकडे. आता ह्यावेळेस काय होईल? बघूया की भाजपमध्ये जरासं हे वाटतंय. बरं वाटतंय. भाजपच बरं वाटतंय. कशामुळे? कशामुळे? भाजपने सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी. लॉकडाऊनमध्ये तरी भाजपवाल्यांनी सहकार्य केलेलं आहे. बरं. घरपोच सगळं धान्य बर. पैसे म्हणा बर. दिलेले आहेत. बर. हेच बरं आहे. भाजपचं हेच भारी वाटतंय. लाडक्या काय? बहिणीचे पैसे दिले. लाडक्या बहिणीला पैसे दिले. बर. अहो घरपोच सेवा झाली त्यांची भाजपवाल्यांची. बरं. तसे काँग्रेसवाल्यांची काय झाली सेवा? बर. मग आता महानगरपालिकेमध्ये लोक भाजपला मतदान जास्त करतील का काँग्रेसला करतील? भाजपलाच होणार जास्तीत जास्त. भाजपला होईल. भाजपलाच. भाजपच्या इथं पुन्हा माडिक नेते. म्हणा पुन्हा माडकाच कसं काम आहे हो? आहेत की त्यांनी बी लक्षासाठी दिल्लीत जाऊन आलेले आहेत. बर. लक्ष तिथं बसा 7-12 व्हायसाठी बर. दिल्लीला खेळून आलेले आहेत तिथे. दिल्लीला जाऊन आलेले. बर. त्याच्यामुळे त्यांची काय अडचणच नाही बरं. माडिक साहेबांची. तर माडिक सांगतील तसं होईल काय महानगरपालिका? होणार की सत्ता यायलाच पाहिजे माडिक भाजप. पाहिजे तुम्हाला? होय माडिक पाहिजेत आपल्याला. प्रॉपर कोल्हापूरचे का? हो हे कसं आहे? कोल्हापुरात कसं चाललंय? छान चाललंय. बर. समस्या काय आहेत कोल्हापूरकरांच्या? रोड नाहीत, रस्ते नाहीत, गटर्स नाहीत. गटरच नाहीत. हो आता एक निधी तर लय कोट्यावधी झाला असं ऐकायला मिळतंय आम्हाला इकडं. आलेला आहे निधी, हम्म. पण आता आचारसंहिते झाल्यानंतर कामं चालू होतील. आचारसंहितेनंतर. हम्म. बर. आता साधारण काय आहे लोकांच्या डोक्यात काय आहे? महायुतीच वारा आहे का महाविकास आघाडीचं आहे? काय म्हणजे महायुतीचं वार आहे आता सध्या. महायुतीचं म्हणजे वार आहे. शिवसेना भाजपच्या सीट्स जास्त येतील. कसं काय कारण? आतापर्यंत जे कामं झालेले आहेत ना महायुती आल्यानंतर, बर. ते जर बघितल्यामुळं तसं वाटते महायुतीचीच सत्ता येईल. पण महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे गेल्या अनेक वर्षात. गेल्या अनेक वर्ष माझ्यामध्ये एक 30-35 वर्ष
म्हणजे यांचीच सत्ता आहे, म्हणजे काँग्रेसचीच सत्ता आहे. महानगरपालिका हां, मग त्या पद्धतीने जो पाहिजे तो विकास अजून काही झालेला नाही. बर मग आता एकदा चान्स महायुतीला देऊन लोक जरा बघतील असं वाटतं. माहिती देतील असं वाटतंय. 100%. आता साधारण इथं महाविकास आघाडीकडून म्हटलं जातंय की कोल्हापूर कसं, तर तुम्ही म्हणसाल तसं. कसं बघता या वाक्याकडे? या वाक्याकडे पाहिजे तर प्रत्येक वेळी इलेक्शनला कोणती ना कोणती तरी टॅगलाईन येतेच. पण त्या टॅगलाईन जरी वापरले आणि गेल्या वेळी पण सत्ता आली, आल्यानंतर जो विकास पाहिजे ना तो विकास नाही ना. म्हणजे सामान्य ज्या लोकांच्या आता गरजा आहेत, म्हणजे आता नोकरी असतील किंवा ज्या नागरिक ज्या सुविधा आहेत त्या प्रॉपर अजून तशा काही झालेल्या नाही. तशा फक्त सगळे कागदोपत्रीच असतात, पण लोकांना त्याचा काही फायदा होत नाही. महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था कशी आहे? महानगरपालिकेची शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. जर माझं मत आहे की तुम्ही एकदा स्वतः जाऊन सर्वे करण्यात यावा. बघणार आता मुलांना कसं आहे तिथं अजून बाकच आहेत, म्हणजे जे बेंच असतात ते तसे नाहीत, मुलांना ड्रेस नाहीत. ॲक्च्युली महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना ड्रेस वगैरे त्यांना मिळायला पाहिजेत किंवा पुस्तकं वगैरे मिळायला पाहिजेत आणि त्यांची रंगरोटी म्हणजे व्हायला पाहिजेत. ज्या जुन्या अवस्थेत आहेत ना तशा, आता उदाहरण दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर, तिथे जाऊन बघितलं तर त्यात बऱ्याच त्यांना म्हणजे त्यांना कम्प्युटरची मागणी नाही किंवा मुलांना जे मोटिवेशन आहेत, म्हणजे आता जसं प्रायव्हेटमध्ये लोकांचा जो कल आहे तो कल काय आहे की इंग्रजी माध्यमासाठी, पण ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा त्या महापालिकेतील शाळेत नाहीत. त्यामुळे लोक आता साधारण विकासाचं विजन असणार नाही. आता तुम्हाला कोण दिसतोय इथं? बंटी पाटील का मुन्ना माडे? मुन्नासाहेब आहेत. मुन्नासाहेब आहेत. काय कारण? कारण म्हणजे काय, ॲक्च्युली कसं आहे म्हणजे सत्ता ही महापालिकेत आता नव्हतीच. म्हणजे आता त्यांनी जे काय लोकांना मोटिवेशन जे केलेत, म्हणजे एअरपोर्ट असेल किंवा अन्य, म्हणजे आता बराच निधी रोडसाठी जो आलेला आहे आता तो वापरतील तो. पण जे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, म्हणजे एक 21व्या शतकातील म्हणा किंवा जे एक जसं पुणा जसं शहर आहे तसं आता जर असा लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा जसा एक तरुण वर्गाचा तर तो व्ह्यू आहे तो असा तिथे. मुन्ना माडकाकडे लोक हा बघतात आता. ठीक आहे. तर नमस्कार. प्रॉपर कोल्हापूरकर का तुम्ही? शहरातले कुठल्या भागातले? मी विचारमाळ कदमवाड रोड. बर, आता ही निवडणूक आले त्या ही सगळे आपल्याकडे यायला लागली ती आम्ही विकास करू. पण महानगरपालिकेनं ह्या सगळ्या काळात त्या विकास केले का? विकास कामं झाली का कोल्हापुरात वाटतं का तुम्हाला? वाटत नाही. सगळीकडे डांबरीकरण वगैरे सगळं रस्ते खच्चित आहेत. कामं काय व्यवस्थित नाहीत. गटारे साफ नाहीत, नाले साफ नाहीत, काय देखभाल व्यवस्थित नाही. आरोग्य सेवा पण व्यवस्थित नाही आहे त्यांची. आरोग्य सेवा पण नाही. नाही. मग आता ह्या सगळ्या आता बघा, कोण एखादं एक्सपायर झालं तिथं पहिला पावडर मारायची. आता काय तसले कोण येत पण नाहीत. कोण जर हे झालं काय झालं तर चौकशी करायचं ते पण होत नाही इथं काय. आता महानगरपालिकेचं सुरू झालं की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणसाल तसं, असं सगळं सुरू झालं. तुम्ही म्हणाल तसं आम्ही सगळं करणार आहे असं म्हणतो. आता जे म्हणते त्याला आपण काय आवडणार सांगा. जे म्हणते त्याला ते योग्य वाटणार ते बोलणार. आम्हाला जे योग्य वाटते आम्ही बोलणार. पण विकास झाला नाही असं वाटतं तुम्हाला? विकास काय झालाय सांगा. आता असा रस्ता गेला, असं 5-6 महिन्यानंतर पाऊस पडला, हे झाले, सगळा रस्ता खराब होतोय. नुसते खडी टाकतात आणि जातात लोक. पण आता काय कोल्हापूरचा विकास झालाय का नाही? कोल्हापूरचा विकास काही ठिकाणी झालाय, काही ठिकाणी झालेला नाही. कोल्हापूरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोल्हापूर शहराचे जे रस्ते आहेत ते कुठंच असे चांगल्या उत्कृष्ट प्रतीचे नाही आहेत किंवा तिथं एखाद्या सहजासहजी बाहेरल्या माणसाला आलं तर कोल्हापूरचं नाव चांगलं निघेल असं कुठेही तिने रोड नाही आहे. दुसरं म्हणजे कोल्हापूरचं जे गटर चॅनेल आहे ते सगळीकडे प्रॉब्लेममध्ये आहेत. कुठल्याही भागात कोल्हापूरच्या पावसाचं पाणी हे व्यवस्थितरित्या त्यांनी नियोजन केलेलं नाही. त्यामुळं प्रत्येक चौकात पाणी राहून कोल्हापूरची गंगा प्रत्येक चौकात आपल्याला बघायला मिळते. तिसरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिलं तर कचरा उठाव कुठल्याही बाजूला व्यवस्थित होत नाही. अपडेटमध्ये बघितलं तर कचरा उठाव टायमावर होण्याचं कारण म्हणजे कुठलीही गाडी वेळेवर येत नाही. आली तर त्यांचं काम चालढकल असतं. आता कसं होतंय, इलेक्शन आली की सगळं नेता आपल्याकडे येतात, आम्ही विकास करू म्हणतात. पण ही
प्रॉपर कोल्हापूरकरांच्या समस्या काय आहेत त्या ही मात्र ह्यांना माहित नसते. काय समस्या तुम्ही नागरिक म्हणून रोज फिरताय कोल्हापूर शहरात, आपल्याला समस्या काय येते तेव्हा? समस्या म्हणजे कचरा उठाव, बर पाणी बर प्रॉब्लेम आहेच की. पाणी वेळेवर नसते, एक ठिकाणी गेलं तर 2-2, 3-3 दिवस पाणी जातं. बर कचरा उठाव होत नाही व्यवस्थित, कचरा त्यामुळे उचलला जात नाही. होत नाही. तेवढ्यात गल्लीबोळातनं गाड्या जातात, हम्म. तेवढाच कचरा घेऊन येतात. तर रस्त्यावर इकडे तिकडे पडलेलं दिसते बघा तुम्हाला.